कोणाची हवा या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी आता मुंबई गोवा महामार्गावरचं रत्नागिरी जवळचा पाली आठवडा बाजार आहे। पाली त्या गावाच्या आठवड्या बाजारामध्ये आणि इथे बघा की खूप लोक इथे आलेले आहेत। ग्रामीण भाग आहे हा संपूर्ण आणि या ग्रामीण भागामध्ये आता अगदी लोकसभा निवडणुकींचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे। खरं तर या सगळ्या ग्रामीण भागामध्ये प्रचार सुरू होऊन खूप दिवस झालेले आहेत आणि इथे बघतो आपण की बाजार फुललेला आहे। खरं तर इथे ही सुकी मासळी जी आहे पावसाळा जवळ आल्यानंतर ही बेगमी करतात लोक, त्यामुळे सुक्या मासळीचेही तुम्हाला इथे खमंग वास मला येतोय। तुम्हाला कदाचित तुम्ही अनुभव घ्या। आणि इथे अगदीच काय तर या आठवड्या बाजारामध्ये इथे कोंबडी पण विकत येतात, अस्सल गावठी कोंबडी इथे आहेत। आणि हा सगळा गावठी आठवडा बाजार आहे बघा। इथे काजूगर, ओले आणि बरोबर ही सगळी ग्रामीण भागातली जनता आहे। यांच्यापर्यंत सगळे उमेदवार पोहोचलेले आहेत। निवडणुकीचा प्रचार शिगेला गेलेला आहे। आपण बघतो की या सगळ्या लोकांना विचारूया, काका कुठून आलाय तुम्ही? वेळवण. हा, वेळवण। अच्छा, काय कुणाची हवा आहे तुमच्या भागात? मोदी, राहुल गांधी, कोण? मोदी. मोदी का बरं? मोदी काय लोकांचं बरं केलंय म्हणून. तुमच्या आयुष्यात काय फरक पडला? काय आता फरक म्हणजे काय, व्यवस्थित सगळं लोकांना दिले। आणि इकडे कोण? राऊत, राणे? आपले हे शिवसेना युतीवाले राऊत। अच्छा, इथे बघतोय इथे ग्रामीण भागाचं हे चित्र आहे। आठवडा बाजार भरलेला आहे इथे। या भागामध्ये पण इथे वाली आहेत, गावठी। काका काय कुणाची हवा आहे तुमच्या भागात? मोदी, राहुल गांधी, कोण? बरोबर आहे, पक्ष आणि राजकारण तुम्हाला राजकारण करता करता आमची काशीवादी बरोबर असं बघतोय आपण अनेक ग्रामीण भागातले। काका कुठून आला तुम्ही? कुठून आला? कुठच्या गावातून? इथून पालीतून। कोंबडी कशी दिली? कोण घेतच नाही तर बरं, काय हवा कोणाची आहे तुमच्या भागात? मोदी, राहुल गांधी, कोण? राऊत, राणे? मतदान करताना कोण येऊन गेले? तुमच्या भागात कोणाचे आहे? कोण आहे आमच्या गावात? कोणाची हवा आहे? राऊत, राणे, कोण? आम्हाला काय माहिती नाही. माहिती नाही। तुमच्याकडे कोण आहे? जोर कोणाचा आहे? कोणाचंही नाही, कोणालाही द्यायचं मत. कोणालाही द्यायचं मत? हो. तर काय तुम्हाला सरकार कसं पाहिजे? म्हणजे तुमच्या गरिबांचे प्रश्न सोडवणार? सरकार प्रश्न सोडवणार असेल त्यालाच आम्ही मत देणार. प्रश्न सोडवणार आहे। मोदींनी प्रश्न सोडवलेत का तुमचे? कोणीच नाही सोडवले अजून, असं आहे. कोणीच नाही सोडवले। बरं, काय हवा कोणाची आहे तुमच्या भागात? मोदी, राहुल गांधी, कोण? काय वाटतं? आपल्याला काम करून खायचं आहे, काम करून खायचं आहे। बस. कोण बी येऊन दे साला, कोण बी येऊन दे, गरिबांचे प्रश्न सोडवणार कोण देणारा नाही आम्हाला. बरोबर, आणि गरिबांचे प्रश्न कोण सोडवत नाही? कोणी नाही सोडवणार, खाली आपली घरावरतील। काय तुमचं मत काय आहे आजोबा? तुम्ही किती वर्ष मतदान करता? प्रत्येक निवडणुकीत करता मतदान? प्रत्येक निवडणुकीत मतदान करतो आणि मी मतदान करतो तो निवडून येतो। अच्छा, तुम्ही मतदान करता तो निवडून येता। हवा कुणाची आहे? मोदी, राहुल गांधी, कोण? हवा काय 50 पंतप्रधान होणार ते हवा आहे। अच्छा, आता निवडून येईल तर पंतप्रधान आमचा। निवडून येईल तो पंतप्रधान तुमचा? होय. बरोबर आहे। पण तुम्ही समाधानी आहात का मोदी सरकारच्या कामगिरीवर, किंवा कोण पाहिजे तुम्हाला? काय समाधानी कसलं? तेच नाही समाधानी तर आम्ही कसलं समाधानी होणार? बरोबर, त्यांना समाधान आहे? त्यांना समाधान नाही। हा? त्यांना सत्ताच पाहिजे, काय आता समाधान आहे? फक्त खाणे। हा, लोकांचे प्रश्न सोडवलेले नाहीत। लोकांचे प्रश्न बरेच सोडला नाही हो। म्हणजे काय अगदी सगळेच गाढव आहे तसं नाही। बरोबर, हा, बरोबर आहेत पण मग सगळ्यांचेच प्रश्न एकदम सुटत नाहीत। बरोबर, एकदम सुटत नाही कसले। ओ 75% डॅम्बिस लोक, हा, आणि 25 चांगल्यांचे दिवस नाहीत। चांगल्यांचा दिवस ना परमेश्वर देतो। अच्छा, बरोबर आहे। इथे बघतोय की खूप वर्ष हे काका मतदान करतात प्रत्येक निवडणुकीला। त्यांचं असं म्हणणं आहे की ते मतदान करतात तो पक्ष निवडून येतो। तुमच्या भागात कोणाची हवा आहे? तुमच्या गावात तिकडे राणे, राऊत, कोण? आमच्याकडं आमदार उदय सामंत म्हणजे शिवसेना। तुमच्या भागात कोण आहे? आमच्याकडे आमदारच आहेत ते। आमदार आहेत काय? मोदी सरकारचं काय? मोदी पाहिजेत की राहुल? काय मोदी सरकार पण पाहिजे, काय आता येतील ते बघू। येतील ते बघू। अच्छा, कारण काय मोदी सरकारने पण काय अकाउंट झिरो काढला नाही, काय आम्हाला दिला नाही, काय केला नाही। हा, नाही दिला नाही। सगळे तुम्ही जनधनचे काढलेले झिरो मध्ये अकाउंट ते काढलेले पैसे येतील असं करणार, काय करणार? नाही काय दिला नाही, अजून काय नाही काढलं। म्हणजे पासबुक तुमचं आहे तसं आहे? तसंच आहे। तुम्हाला काय 15 लाख येणार असं सांगितलं होतं का? नाही असं काही नाही, पण झिरो अकाउंट काढा म्हणाले होते। फायदा मिळेल काय? फायदा, स्कीम्स मिळतील असं काय खात्यात नाही तुमच्या? अच्छे दिन येणार म्हणाले होते। आले का अच्छे? नाही आम्हाला
आम्हाला काय नाही फरक पडलेला अजून. काय नाही फरक पडला. हेच तर आहे की माणसाच्या इथे आयुष्यामध्ये फार फरक पडलेला नाही. इथे बघतो आपण काजूगर आहेत, ओले काजूगर, आणि या कैऱ्या आहेत, पेरू आहेत. इथे पुन्हा कोंबडे दिसत आहेत आपल्याला. काय तुम्ही कुठून आला? याच भागामधून? आम्ही या गावातलीच आहोत. गावातलीच. कुणाची हवा? मोदी, राहुल गांधी, काय वाटतं तुम्हाला? नाही, आम्ही आमदारांचे हा, म्हणजे शिवसेना. अच्छा, पण काय तुमच्या आयुष्यात फरक पडला मोदी सरकारने 5 वर्ष आता ही झाली? हो, भरपूर काही फरक पडलाय. पडलाय. काय तुम्हाला फायदा झाला? आम्हाला फायदा म्हणजे काय आता हे तुमचं विचारतो मी वैयक्तिक. फायदा म्हणजे काय आता हे नवीन नवीन सुविधा जे काढले त्याच्यामध्ये फायदा आहे आम्हाला. सुविधा म्हणजे इकडे राणे की राऊत? म्हणजे राऊत नाही, हे आपले आमदार आमदार म्हणजे शिवसेना. इथे बघतोय आपण शिवसेनेची इथे अनेक ठिकाणी लोक बोलतायत. आणखी पण आपण काही जणांना विचारूया की त्यांच्याकडे कुणाची हवा आहे. जे लोक काम करतील, लोकप्रतिनिधी, त्यांनाच इथले लोक मतं देणार आहेत असं त्यांचं मत आहे. खरं तर त्यांच्या भागातले त्यांचे प्रश्न आहेत. निवडणूक कुठली असो, लोकसभेची, विधानसभेची, परंतु लोकांना त्यांचे प्रश्न त्या भागातले महत्त्वाचे वाटत आहेत आणि ते जे कोणी सोडवेल, विशेषतः स्थानिक, त्या स्थानिकांचा प्रभाव या निवडणुकीत पण दिसणार आहे, विशेषतः स्थानिक लोकप्रतिनिधींचा. आणि त्यामुळेच आणखी पण आपण किती काही जणांना विचारूया. पालीच्या आठवडा बाजारात तुम्ही इथे असतो, पालीमध्ये असतो. पाली का इथे आसपास तुम्हाला अनेक लोक भेटतात? कुणाची हवा आहे? मोदी, राहुल गांधी? काय आता बघूया कोणाची हवा कशी काय जमते ती. असं असंच आहे, बघूया काय होतं. पण काय 5 वर्षात तुमच्या आयुष्यात काय बदल झाला? बदल 5 वर्षात काय नाही, एवढा बदल नाही झाला. अच्छा, तुमची परिस्थिती काय सुधारली? काय सुधारली? काय नाही सुधारली, हाय तीच परिस्थिती आमची आहे. बराचसा प्रश्न आहे तो बेरोजगारीचा ग्रामीण भागात. कोकणातल्या ग्रामीण भागात फार उद्योग नाही आहेत. अनेक वर्ष इथली जनता ही मुंबईकडे स्थलांतरित होते आणि आत्ता हे स्थलांतराचं प्रमाण खरं तर कमी व्हायला पाहिजे होतं, परंतु अजूनही लोक नोकरीसाठी शहरांमध्ये जात आहेत. आणि हे बटर आहेत. बटर कसले बटर आहे? काय जिरा बटर? जिरा बटर. अच्छा, तुम्ही कुठून आलात? कोल्हापूर. कोल्हापूर. काय दर आठवड्याला येते? हो, दर आठवड्याला येते. काय कोल्हापुरात कोणाची हवा आहे? बंटी, मुन्ना, कोण? हा, बंटी. बंटीची? हो, बंटी. काय म्हणजे तुमचं ठरलंय? हो, आमच्या ठरली. तुमचं ठरलंय. इथे बंटीची हवा. इथे कोल्हापूरचे व्यापारी पण आलेले आहेत की इथे कोल्हापुरात जे बोर्ड लागलेले आहेत, आमचं ठरलंय, त्याचं किती परिणाम आहेत बघा. लोकांना आणखी पण आपण त्यांचे विचारणार आहोत की हवा कुणाची आहे ती. इथे बघा, इथे आठवडा बाजार भरलेला आहे. इथे मसाल्याचे पदार्थ सगळे इथे आहेत. आणि इथे मसाल्याचे पदार्थ घ्यायला लोक येतात. कुठून येतात तुम्ही? कुठून बाजारात? पालीतलेच. अच्छा, म्हण इथे दर आठवड्याला इथे बाजारात. काय कोण हवा कोणाची आहे? मोदी, राहुल गांधी, कोण? सगळं हवा बाय आपलं सगळ्यांचं सारखंच आहे. सारखं सगळे म्हणजे सारखे म्हणजे काय? तुमच्या आयुष्यात काय 5 वर्षात बदल झाला? बदल आहे, ते आहे तसंच आहे. हा, असं आहे. नाही, पाणी नाही. एवढा मोठी नदी असून ते पुरं भिजवलं पाहिजे होतं त्यांनी. गाव म्हणजे पाणी असून त्याचा वापर होत नाही. अच्छा, लोक शेती करायला उत्सुक आहेत. चूक आहे. अच्छा, कोण लक्ष देत नाही. कोण लक्ष देत नाही. त्यामुळे प्रत्येकाला असं आहे की निवडणूक स्टेशन पडला तर आणायला आमच्या गावात गाडी जात नाही का, रस्ता नाही. कुठलं गाव आहे? निवसरला. हा, निवसरला म्हणजे जिथे मी रेल्वे स्टेशन आहे आणि निवसर रेल्वे खचायचे रूळ, त्या भागातली सगळी माणसं आहेत. कुठल्या झाली बाई तर आणता येणार नाही आम्हाला, एवढी परिस्थिती आमची झाली सगळी. अच्छा, काही रस्ता नाही अजून? नाही, खड्डे का बदले तर आणि वाहन पण जात नाही. एसट्या आहेत, एसट्या चालू आहेत, पण वरती आम्हाला काहीच नाही. खेडेगावात म्हणजे वाडीवाडीत तर रोड नाही काय. त्यामुळे कोणी जरी आलं तरी काय तुम्हाला फरक पडत नाही? पण काय नाही नाही करून नाही होते आम्हाला, काय फरकच नाही. काय येऊन करणार आहे? येऊ देत ना, कोण पण येऊ देत. किती केला नाही मोदीसाठी. काय करणार नाही सांगा ना. कुठच्या सरकारने येऊन काय चांगलं केलं गरिबांचं? काय भलं केलेलं? काय सांगा ना. कुठच्या गरिबांना सोया दिले काय सांगा ना. कष्ट केल्याशिवाय कुठं आहे काय? मतदान आलं की फक्त दारात येतात ना. मतदान आलं की दारावर येणार. हा, बाकी कुठे येतात का? निवडून गेले की परत येतात का? 5 वर्ष तुमच्याकडे बघितलं नाही. आले काय सांगा ना. कुठच्या सरकारला येत नाही. ही परिस्थिती आहे. खरं तर लोकांचे मुख्य प्रश्न आहेत. मतासाठी येतात इथे आणि मतं मागायला, परंतु लोकांचे प्रश्न मात्र इथे कायमच राहत आहेत. बघतोय आपण कुणाची हवा? मोदी, राहुल गांधी, कोण? मोदींची हवा आहे. तरी पण इथे बघतोय आपण काही लोक म्हणतायत मोदींची, काही लोक राहुल गांधींची असं म्हणतायत. द्राक्ष आहे ती कुठल्या गावातली? तासगावची. तासगाव मध्ये कोणाची हवा? तासगाव मध्ये कोणाची हवा? मोदी. मोदी. काका पाटील. संजय काका. हा, म्हणजे पुन्हा आता
संजय काकांची हवा चालते तिकडे. होय होय अच्छा, काय केले का कामं संजय काकांनी? केले की पूर्वी केलेले आहेत. केले अच्छा. इथे बघतोय आपण दूरदूरचे लोक येतात बाजाराला, म्हणजे बाजार मांडायला इथे. कोल्हापूर, सांगली, तासगाव, आता इथे आपण बघतोय. या कोण यायला पाहिजे? आहे बाबा, इथे बघतायत का आजोबा? इथे पडले पाहिजेत, मोदी यायला पाहिजे. एकच वाक्य माझं, सगळे पडले पाहिजेत. सगळे पडले पाहिजेत, मोदी यायला पाहिजे. का बरं मोदी यायला पाहिजे? साहेबच पाहिजे, पण साहेब का माहिती- तुम्हाला असं का वाटतं? साहेबच पाहिजे, बरोबर. साहेबच पाहिजे. पण का यायला पाहिजेत निवडून? म्हणजे त्यांनी काम काय केले चांगले? म्हणजे सुंदर काम केलं. हां. गोरगरिबांना त्यांनी सांभाळलेलं आहे, सगळं व्यवस्थित काम केलेलं आहे. पण असं कुठला एका गोष्टीने तुम्ही प्रभावित झाला मोदींच्या की ती तुम्हाला भरपूर आवडली आहे, असं सांगता येईल उदाहरण? किंवा बाबा हे आवडली गोष्ट मला? विकास एकदम आहे, चांगला आहे. विकास चांगला आहे, गोरगरिबांकडे लक्ष आहे त्यांचं, सगळं चांगलं आहे. अच्छा, पण एखादी गोष्ट सांगू शकाल मोदींच्या कामाबद्दल? म्हणजे काय, कुठलं आठवतं की एखादं उदाहरण, बाबा एक काय केलं त्याने तुमच्यामध्ये जी ज्याच्यामुळे तुमच्यावर प्रभाव आहे गोष्टीचा? एखादं काम ज्याच्यावर प्रभाव आहे असं वाटलं? एखादं काम त्यांनी असं चांगलं केलं की पहिल्यांदा ते मिलिटरीमध्ये गेले, मिलिटरीवाल्यांना त्यांनी सगळं हे केलं. पहिल्यांदा निवडून आल्याबरोबर ते मिलिटरीला गेले. अच्छा, म्हणजे त्यांनी जे आता तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, हां. हे त्यांचं एकच वाक्य बोलले. म्हणजे आता जो एअर स्ट्राईक झाला पुलवामाच्या हल्ल्यानंतर, त्याचा प्रभाव आहे तुमच्यावर? म्हणजे विमानं पाठवले जातात? हां, yes, निश्चितच. आणि हे कर्तृत्व आहे, कर्तृत्व नुसतं आहे. हे नाही, अच्छा, बोलणं नाही. पण नोट नोटबंदी, जीएसटी याचा काय परिणाम? मस्त काम केलं त्यांनी, मस्त काम केलं, नोटाबंदी चांगली म्हणतात, चांगलं काम केलं. पण त्याच्यामुळे नोकऱ्या गेल्या, रोजगार गेले, त्याचं काय? दोन नंबरवाले मेले. 2 नंबरवाले मेले. अच्छा, म्हणजे हे चांगलं केलं का त्यांनी? चांगलंच काम केलं. अच्छा, चांगलंच काम केलं. पण रोजगार गेले त्याचा काय म्हणाल? नाही, रोजगार नाही. जवळपास 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या नाही याच्यामध्ये. नाही नाही इथे नाही, तुम्हाला वाटत नाही नाही नाही. इथे या काकांचं असं म्हणणं आहे की मोदी चांगले आहेत, त्यांना आणखी 5 वर्ष दिली पाहिजेत असं निश्चित प्रश्नच नाही. असं म्हणतायत. त्यामुळे येणारच ते, येणार. याच्याबद्दल वाद नाही. मोदींच्या बद्दल काही ज्येष्ठांची मतं वेगळी आहेत, तरुणांची मतं वेगळी आहेत, आणि त्यामुळे इथे आपण आणखीन पण काही लोकांना इथे प्रश्न विचारणार आहोत. भावा, कुणाची हवा हे आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये. पावसाळ्याची जी बेगमी असते त्यासाठी मसाल्याचे पदार्थ इथे बघतो आपण. इथे हा मसाला तयार करण्याचं मिक्सचर आहे. याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळे घटक आहेत. किती घटक आहेत आपण विचारूया. इथल्याच इथेच बनलेला आहे. किती घटक आहेत काकी या मसाल्याच्या? 15 आहेत. 15 याच्यामध्ये 15 वस्तू आहेत. 15 आहेत. 15 वस्तू आहेत. मग हे काय करायचं नंतर लोकांनी घेऊन गेल्या? भाजायचं आणि वाटायचं. अच्छा, भाजायचं आणि वाटायचं. मग कशासाठी वापरतात हा मसाला? भाजी, चिकन मसाला, मटन मसाला, त्याच्यासाठी येते. भाजी, चिकन मसाला, मटण मसाला. खरं तर 15 घटक एकत्र येऊन हा मसाला झालेला आहे. तुम्ही देशामध्ये निवडणुकीमध्ये 56हून अधिक पक्ष एकत्र येऊन महागठबंधन झालेलं आहे म्हणतात, पण इथे 15 घटक एकत्र आलेले आहेत या मसाल्यामध्ये. काय तुम्हाला काय वाटतं, मोदी राहुल गांधी कुणाची हवा आहे? काय? मोदी राहुल गांधी कुणाची हवा आहे इकडे? मोदींचीच आहे. मोदींची आहे. काय मोदींनी काय केली का चांगली कामं? केली नाही, म्हणजे कसं इतर बाकीचे जे कामं, रस्त्याचे ह्याचे त्याचे कामं तशी व्यवस्थित त्यांची. अच्छा, म्हणजे स्थानिक आमदारांची कामं केलेली आहेत. होय, हां. हां, इथे बघतोय की थोडक्यात स्थानिक लोकप्रतिनिधी कोणी असतील त्यांनी जर कामं केलं तर त्याचे परिणाम लोकांवर होतात, आणि त्यामुळे ते ज्या पक्षाचे असतील त्या पक्षाकडे लोक जात आहेत असं दिसतंय. केंद्र सरकारची देशपातळीवरची कामगिरी आणि त्यापेक्षा स्थानिक पातळीवरची स्थानिक लोकप्रतिनिधींची कामगिरी लोकांना अधिक महत्त्वाची वाटते आहे. 3,60,62,000 72,000 पण त्यातला एक तरी पैसा दिला काय नाही. पण मग मोदी सरकारने 15 लाख देतो म्हणून तुम्हाला सांगितले होते का? 15 लाख देतो म्हणून सांगितलं तर बँकेत जाऊन चौकशी करायला लागते. मावळत्या सूर्याच्या आझाद मैदानाला शपथ घेतली इंदिरा गांधीने. ती गरिबी किती हटवली ते लोकांसमोर ठेवा. हा, म्हणजे इंदिरा गांधींनी घोषणा केली होती गरिबी हटाव. काँग्रेसच्या राज्यात तुम्हाला काय माहिती नसेल सांगितलं कोणी. बरोबर. मग ते लोकांच्या समोर ठेवा आम्ही अशी गरिबी हटवली म्हणून. पण काँग्रेसच्या 60-70 वर्षाच्या काळात काय झालं नाही तुमचं म्हणणं आहे? आणि तुमचं म्हणणं आहे झालं म्हणून? नाही, मग काय झालं नाही? तुमचं म्हणणं जर असं झालं म्हणून तर ठीक. म्हणजे मोदी सरकारने चांगली कामगिरी केली.
तूप खाल्ल्यावर काय रूप नाही हे आता 5 वर्ष झाली. बरोबर, म्हणजे आणखी द्यायला पाहिजे. मग आणखीन चान्स द्यायलाच पाहिजे. तुम्ही काय 50 वर्षात केलं ते लोकांसमोर ठेवा, नंतर लोकांना विचारा. तुम्हाला दिसतोय की नाही? जे म्हटलं जातंय नोटबंदी आणि आणि जीएसटी. नोटबंदी जीएसटी झाली तर काय आलं? आणि ही करणं मोठी काळाची गरज होती. करणं काळाची गरज होती. अहो बोलायला काय नाही झाले बेरोजगार. नाही, हा? बेरोजगार नाही झाले. तुम्हाला नाही माहिती झाले की नाही ते? पण 2 कोटी नोकऱ्या गेल्या अशी जी आकडेवारी आहे अधिकृत. तुम्हाला आता काय तुम्ही विरोधात असण्याकरता तुम्ही तेच नाही, मी तुम्हाला विरोधात नाही, मी कोणाच्या आणि मी सपोर्ट नाही. मी तुम्ही चांगलं बोलताय महत्वाचं म्हणून मी तुम्हाला विरोधात जर असेल ना आणि तर उत्तम विश्लेषण करताय. आपण जर त्या ठिकाणी कोणाची बदनामी जर करायची असेल तर तशात तरी आपण करू शकतो ती. अच्छा, ओके. पण मोदींना आणखी 5 वर्ष दिली पाहिजे. दिलीच पाहिजेत. काय म्हणजे काय वाऱ्यावरची हवा नाही, हा या समोर आहे. तुम्हालाही ती ते बरोबर आहे. आणि काँग्रेसने खूप वर्ष राज्य केलेलं आहे. 2.5 वर्ष मिल कामगारांचं काय केलं? 2.5 लाख मिल कामगारांचं. तुम्ही 72 लाख हजाराची वार्ता करताय. 2.5 लाख मिल कामगारांची काय परिस्थिती केली? इथे 2.5 लाख मिल कामगार होते. त्यांचा प्रश्न महत्वाचा होता. त्यांना देशोधडीला लागले. आम्ही लागलोय, बरोबर, मी लागलोय. त्यांचं पुनर्वसन नाही, त्यांचा विचारच नाही. म्हणून इथं भिकाऱ्यासारखा कशाला बसलोय? जर आमचं काय झालं असतं आणि जर प्रश्न सुटला असतं तर आम्ही इतकं भिकाऱ्यासारखं राहिलो असतो? ही खदखद आहे, ही व्यथा आहे. हे मिल कामगार होते आणि मिल कामगारांचा जो संप झाला आणि एक आधार होता इथल्या सगळ्या कुटुंबाला, आणि संपामध्ये बेरोजगारी आली आणि त्यानंतर या मिल कामगारांचा प्रश्न पण सुटलेला नाहीत. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. इथे आपण विचारूया कुणाची, तुम्हाला कोण वाटतं मोदी सरकार, राहुल पाहिजे, काय? मोदी सरकार पाहिजे अजून 5 वर्ष. का पाहिजे तर हे रस्ता बघा ना. आता काल आलो मुंबईवरून मी, इथून तिथून रस्त्याचे काम चालू आहे. यापूर्वी आधी कधी होते का कुठं? रस्ता आज पाहिला. हे महत्त्वाचं इन्फ्रास्ट्रक्चर जे रस्त्याचे कामं कुठेही जाऊन बघा. आज कुठल्याही ठिकाणी मी एक ड्रायव्हर माणूस आहे, प्रत्येक ठिकाणी जातो तर रस्त्याचे काम चालूच आहेत. पूर्वी आम्हाला खड्ड्यात गाड्या उडवा लागायच्या. म्हणजे परिस्थिती सुधारायचे प्रयत्न चालू आहेत आणि अजून पाहिजेत, म्हणून त्यांना दिलेच पाहिजेत. हा एक यांचा विचार आहे की 5 वर्ष खूप कमी काळ मिळतो एखाद्या सरकारला, आणि सुधारणा करायची असेल तर त्यांना पुन्हा 5 वर्ष किमान दिली पाहिजेत, असं यांचं म्हणणं आहे. कोल्हापूर बाजार चुकवत नाही. बाजार चुकत नाही. काय बाजार करतो म्हणजे तुम्ही 60 वर्ष इथे येता, म्हणजे तुम्ही अनेक सरकार पण बघितली असतील. बघितली तशी. म्हणजे लोकांच्या काय परिस्थितीत फरक पडलाय का? काय परिस्थितीत फरक नाही, अजिबात नाही. आणि तुमच्या आमच्यात फरक काय? आम्ही मिळवायचं आणि खायचं, दुसरं काय करायचं? बाजार करायचा, बाजार करायचं आणि खायचं, दुसरा काय मोठा फरक नाही. मग कोणाची हवा वाटते तुम्हाला, मोदी, राहुल गांधी? काय आता मोदी येईल असं वाटत नाही. नाही वाटत. त्यांना माहिती आहे, अनुभव दांडगा आहे. अनेक सरकार त्यांनी पाहिलेली आहेत आणि याबरोबर अनेक लोक पण त्यांना भेटत असतात. खरं तर या सगळ्या सरकारच्या आणि हवेच्या या सगळ्या बाजार त्यांना पक्का गणित माहिती आहे. त्यांना वाटत नाही आहे मोदी सरकारची कामगिरी चांगली आहे. लोक काय करतील सांगता येत नाही, कारण शेवटी लोक ठरवतील तेच सरकार येणार आहे. त्यामुळे आज आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही इथेच थांबतोय. तुम्ही पुन्हा आमचा कार्यक्रम दुसऱ्या ठिकाणी भावा कुणाची हवा हा जरूर पहा. तोपर्यंत पाहत राहा ताज्या बातम्यांसाठी न्यूज 18 लोकमत.